नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 14 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, काल तब्येतीच्या कारणामुळे व्हिडिओ स्किप केला. खूप खोकला येत होता काल. आज मला बरं वाटतंय, तर आज रिव्ह्यू तुमच्यासमोर प्रेझेंट आहे. काल तुम्ही पाहिलं होतं की काव्या पारच्या ऑफिसला पोहोचली साबुदाण्याची खिचडी घेऊन. त्याचवेळी ही रम्या लिफ्टमध्ये अडकली आहे. आता रम्याला घामाच्या धारा येत आहेत आणि ती प्रचंड वैतागलेली असते. विचार करत असते, काय लिफ्ट ही बंद पडली ऐन वेळेला, बापरे कोणी आहे का असं म्हणून ती जोरजोरात दरवाजा बडवत असते, पण कोणीच दरवाजा उघडेना. आता रम्याला भीती वाटायला लागली आहे. काव्या जर खिचडी घेऊन पार्थकडे गेली तर. आता बघा प्रेक्षकांनो, इथे ना रम्याला स्वप्न पडलंय की पार्थ आणि काव्या दोघे जण असे रोमॅन्टिक होऊन एकमेकांना खिचडी भरवत आहे. दिस इज टू मच. आता तो पार्थ बघा काव्याच्या हाताने खिचडी खातोय आणि काव्याला चुकवतोय सुद्धा. म्हणजे एक घास खायचा ना तर उगाच जसं इकडे करतो तोंड तिकडे करतो, असं छान यांचं रोमॅन्स चालू आहे असं त्यांनी इथे भासवलंय. म्हणजे हे सगळं रम्याचं दिवा स्वप्न आहे. इथे नेहमीप्रमाणे मालिकेचं शीर्षक गीत ऐकवलंय, रोमॅन्टिक शीर्षक गीत. आणि प्रेक्षकांनो, रम्या दिवा स्वप्न बघते हे आपल्याला माहितीच आहे, बऱ्याचदा दाखवलंय असं. तसंच आता काहीसं झालंय. आता या पार्थला ठसका लागतो म्हणून काव्या त्याला स्वतः पाणी पाजते. पार्थ खूप रोमॅन्टिक झालेला असतो काव्याकडे बघून, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. एवढं काय ते दाखवलंय बरं का. तसं टी व्हीवर बघू शकता तुम्ही. आता त्या काव्याची बट तो अशी मागे सरकवतो, तिच्याकडे बघून हसतो, काव्याला असते. असं सगळं रम्याचं दिवा स्वप्न आहे. जरा गमतीशीर वाटलं मला. होता सीन रोमॅन्टिक, पण ते रम्याला सुचलंय हे जरा गमतीशीर आहे. आता रम्या त्या स्वप्नातून जागी होते आणि विचार करते, नाही 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 नाही, ती काव्या पार्थकडे जाता कामा नाही खिचडी घेऊन. आजचा एपिसोड ना प्रेक्षकांनो एकदम धमाकेदार आहे. बरं झालं मी कालचा एपिसोड स्किप केला. काल काही एवढं दाखवलं पण नाही त्यांनी. जीवा फक्त तिथे पाणीपुरी घेऊन गेला नंदिनीकडे असं दाखवलं. आता रम्या भानावर येते आणि पुन्हा लिफ्टचा दरवाजा जोरजोरात बडवू लागते. इकडे वसू आत्या त्यांच्या कुठल्या तरी मैत्रिणीशी बोलत असतात फोनवर आणि त्यांची मैत्रीण त्यांना तिकडनं विचारते, काय गं बाई रम्याचं लग्न करायचं का? वसू आत्या म्हणतात, नाही गं बाई इतक्यात काही करायचं नाही, ती सध्या तिच्या ऑफिसमध्ये बिझी आहे बाई. आजकाल पोरी पॅशनेट असतात कामासाठी, असं त्या त्यांच्या मैत्रिणीशी बोलत असतात. बोलता बोलता त्यांच्या लक्षात येतं की आपण बऱ्याच वेळचं फोनवर बोलतोय, काव्याच्या खोलीत जायचंच राहिलं. आणि त्या फोन ठेवतात, त्यांच्या मैत्रिणीला म्हणतात, नंतर बोलते गं बाई जरा काम आहे. आणि आता विचार करतात, या काव्याच्या खोलीत जायला हवं. अरे देवा किती उशीर झाला मला. ही कल्पना पण ना ती काव्याची खोली पुसत बसली आहे वाटतं अजूनही. काव्याच्या खोलीत जायलाच हवं. ही काव्या घरात यायच्या आत तिची खोली पिंजून काढायला हवी, काही ना काही हाताला लागेलच असं म्हणून वसू आत्या आता त्यांचा दरवाजा उघडतात. तेवढ्यात बत्कन पडतात. आता बघा प्रेक्षकांनो, त्यांच्या बेडरूमच्या बाहेरच यांच्या त्या मेड्यातनं कल्पनाताई त्या फरशी पुसत असतात. बरं एवढा निरमा सांडलेला असतो, इतका कोणी निरमा सांडतं का फरशीवर? काही दाखवतात. वसू आत्या मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करतात. बरं त्या पडल्या धपकन हे पण नाही दाखवलं बरं का. डायरेक्ट त्या आतमध्ये आणतात मेड, त्यांना असं दाखवलंय खोलीमध्ये, काही दाखवतात. आता बघा मजा आली हा सीन बघताना. वसू आत्या ऐगो ऐगो करून त्यांच्या खोलीत पडल्यात. तेवढ्यात त्या मानिनीताई पण येतात धावत धावत. अगं बाई काय झालं वसूताईला? अहो काय झालं ताई? मग कल्पनाताई म्हणतात, अहो ताई मी खोलीच्या बाहेर पाणी टाकलं होतं, मी विसरले सांगायचं. वसू आत्या म्हणतात, आता माफी मागून काय उपयोग आहे अक्कल शून्य बाई. आता त्या आल्या त्या मानिनीताई. अगं बाई काय झालं वसूताई? आता या वसू आत्या सांगतात, बाई मी पडले. मानिनीताईंना हसायचं असतं बरं का, पण त्या लगेच म्हणतात, काय पडल्या तुम्ही? काय गं कल्पना? कल्पनाताई म्हणतात, अहो काय झालं, मी यांच्या खोलीबाहेर फरशी पुसत होते तेव्हा पाणी पडलं होतं. त्या कल्पनाताई सांगतात, अहो वसूताई पडल्या नाही, मी सावरलं त्यांना, मी धरलं त्यांना. वसू आत्या काय नाटकी आहेत ना, आता लगेच मोठ्या मोठ्याने किंचाळायला लागतात, बाई 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 पडले मी. बरं आता बघा वसू आत्याची कशी फजिती झाली आहे. या मानिनीताई म्हणतात, जा कल्पना माझ्या खोलीतनं एक मलम येतो घेऊन ये बरं, आधी जाऊन जा बाई, आपण पटकन मलम लावूया वसूताईंच्या पायाला. आता त्या कल्पनाताई बिचारा पळत गेल्या. बरं मला आता इथे प्रश्न पडलाय प्रेक्षकांनो, या कल्पनाताई पण विसरल्या ना की बाहेर पाणी टाकल्या, तर त्या पण पटकन पडू शकता ना. एक तर आधीच चोपड्या फरशा असतात बाहेरच्या आजकाल. तर बघा मानिनीताई या वसू आत्याला म्हणतात, वसूताई वसूताई अहो आराम करा, हलवू नका होतो पाय. हे बघा आता मी डॉक्टरांना बोलवते, अजिबात इथून
हालायचं नाही. अरे देवा, आता आली ना पंचायत वसू आत्याला. वसू आत्याची झालीये फजिती. आता मानिनीताई त्या कल्पनाच्या मागे जातात आणि वसू आत्याला म्हणतात तुम्ही आडव्या व्हा आणि शांत बसा बरं वसूताई. वसू आत्याची ऍक्शन बघा ना. वसू आत्या म्हणतात एक काम धड होत नाही, या मानिनीचं काय जाते शांत बसा म्हणायला. अरे तेव्हा अशी कशी घसरून पडले मी. अग बाई काय पाय मोडला माझा. बाई मी त्या काव्याच्या रूममध्ये घसरून पडले असते तर बरं झालं असतं. नाही म्हणजे चालता येत नाही म्हणल्यावर त्या काव्याच्या रूममध्ये तरी बसले असते मी. आता कशी जाऊ मी काव्याच्या खोलीत. नाही नाही जायला तर पाहिजे. आता या उठायला जातात पण त्यांचा पाय चांगलाच मुरगळलेला असतो. दोघी मायलेकी चांगल्याच फजितीत अडकल्यात. इकडे रम्याची लिफ्ट ओपन होते. रम्या आता मोकळा श्वास घेते. ते बिचारे ते लोक विचारतात तिला काय हो बरं वाटतंय ना मॅडम, ठीक आहात ना. आता रम्या त्यांच्यावरच ओरडते आणि म्हणते काय हो तुम्हाला 10 मिनिटं आत कोणते आणि मग विचारते तुम्हाला प्रश्न बरे आहात का. तुम्हाला लक्ष देता येत नाही का लिफ्टकडे. आता ते लोक बिचारे काळजीने विचारतात. रम्या त्यांना खूप बोलते शट अप निघा इथून, तुम्हाला नीट बघता येत नाही का. फालतूची कारणं ऐकायला मला वेळ नाहीये. फालतू लिफ्टमुळे आधीच उशीर झाला. आता ते लोक निघून जातात तेव्हा रम्या तिचं फोन चेक करते. आता पार्थचा मेसेज आलेला असतो की रम्या वर ये क्लायंट येत आहेत. आता ती तो मेसेज वाचते आणि वैतागते. अरे देवा काहीच झालं नाही माझ्याकडनं, चला आता जाते वर असं म्हणून ती लिफ्टकडे वळणार. तेवढ्यात ती घाबरते आणि विचार करते बापरे लिफ्ट नको. आता लिफ्ट बंद पडली तर नाही 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 आता सगळे मजले चढून वर जावं लागलं तरी चालेल पण आता लिफ्टमध्ये मी काही पाय ठेवणार नाही. रम्याची पण फजिती झाली आहे. सुरुवातीला जरा टाइमपास केलाय त्यांनी काही सीनमध्ये पण बघा ज्या सीनची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात आता इथून पुढे तुम्हाला तेच सीन बघायचंय. काव्याने प्रेमाने केलेली खिचडी त्या पार्थला आता ती खरंच भरवत असते बरं का. म्हणजे आता ती कौतुक करते स्वतःचं जादी आणि म्हणते तुमच्यासाठी आणली आहे बरं का पार्थ खिचडी. म्हणजे काकूंनी मला शिकवली, मानिनी काकूंनी, त्यांनी जशी जशी सांगितली तशी तशी मी केली. घ्या ना पार्थ कशी झाली सांगा मला. बघा काव्याने ती हुसळीची प्लेट समोर केली आणि पार्थला आग्रह करते घ्या ना पार्थ. पण यावेळेला पार्थला आता तो मागचा प्रसंग आठवला. म्हणजे तो एक्सायटेड होता पण काव्याने मात्र त्याच्या भावना दुखावल्या होता. आता त्याला ते आठवतं बरं का. तेवढ्यात त्यांच्या ऑफिसचे पिऊन दादा येतात आणि म्हणतात साहेब डबा खाताय ना, हे घ्या पाणी. आता पार्थ काय करतो त्यांना विचारतो काय हो दादा तुम्ही जेवला का. आता ते दादा म्हणतात अहो सर आज उपवास आहे. आता पार्थ म्हणतो उपवासाचं काही आणलं का. आता ते दादा म्हणतात नाही नाही काहीच आणलं नाही आज. मग आता पार्थ ते जात असतात तेव्हा पार्थ त्यांना थांबवतो आणि म्हणतो काका असं समजा की तुमच्या उपवासाची सोय आज देवाने केली आहे. ही घ्या खिचडी, घरी बनवलेली साबुदाणा खिचडी. आता काव्या पार्थकडे बघतच राहते. काव्या फील व्हेरी इन्सल्टिंग. आता लगेच ते दादा ऑकवर्ड फील करतात आणि ते म्हणतात अहो पण सर तुमच्यासाठी आलेला डबा आहे. पार्थ म्हणतो मग काय झालं, तुम्हाला उपवास आहे ना, मला काही उपवास नाही आहे. तुम्ही संकोच करू नका, मी सांगतोय ना तुम्हाला, घ्या बरं दादा. आता त्यांना कसं तरी होतं बिचाऱ्यांना, कारण काव्या डोळे वटारून बघत असते पार्थकडे. ते दादा म्हणतात अहो सर तुमचा डबा तुमचा म्हणजे उपवास असेल ना, साबुदाण्याची खिचडी आहे तर. न पार्थ मग म्हणतो की माझा उपवास नाही आहे, सॉरी मी आधीच सांगून बसले तुम्हाला. आता पार्थ म्हणतो मी काहीही खाऊ शकतो दादा, तुम्ही खा, तुमचा उपवास आहे. काव्याला फार वाईट वाटतं. मग आता लगेच पार्थ म्हणतो तसंही मी रम्या मॅडम सोबत आता लंचला जाणार आहे, तुम्ही घ्या. दादा तुम्हाला माझी काळजी आहे आणि देवाला तुमची. काव्या मॅडमनी खूप कष्टाने बनवली आहे बरं खिचडी, खा आणि सांगा काव्या मॅडमला कशी झाली आहे. आता पार्थने तिच्या भावनांचा अपमान केला हे आपल्या सगळ्यांच्याच लक्षात येत आहे. पण पार्थने असं का केलं या गोष्टीचं अतिशय सुरेख उत्तर पार्थने दिलं आहे बरं का काव्याला. पण बघा एक एक सीन झाल्यानंतर तुम्हाला ते उलगडणार आहे. आता इकडे बघा या लव्ह स्टोरीचं काय झालं. काल पाणीपुरीवाला आला होता तर आता या पाणीपुरीवाल्याचं कौतुक होतं आहे. नंदिनीचे पाहुणे आलेत. आता ते म्हणतात खूप छान केलं हं तुम्ही सगळं, म्हणजे खूप कमाल होतं आणि या पाणीपुरीवाल्याने तर रंगतच आणली. नंदिनी पटकन म्हणते सर पाणीपुरीवाले नाही आहेत ते, अहो माझे मिस्टर आहेत ते. कारण त्या पाहुण्यांची बायको पण म्हणते की एवढा टिपटॉप पाणीपुरीवाला पहिल्यांदाच पाहिला आम्ही. जीवा पण थँक्यू म्हणतो बरं का. आणि नंदिनीला पटकन असं कसं तरी होतं, ती म्हणते अहो माझे मिस्टर आहेत ते. मग जीवाला लई भारी वाटतं, अरे वा आपली ओळख करून दिलीच. आणि मग इथे ते बासरीचं म्युझिक वाजतं. मग आता त्या बिचाऱ्या कानकोंड्या होतात त्या ताई आणि म्हणतात अगं बाई तुमचे मिस्टर आहेत हे. नंदिनी म्हणते होय, जन्मजेय देशमुख नाव आहे यांचं,
प्रेक्षकांनो नंदिनीचा ड्रेस सेम टू सेम माझ्यासारखाच आहे, एक लक्षात आलं म्हणून सांगितलं. तर बघा आता त्या ताई म्हणतात सॉरी हो देशमुख, आम्ही तुम्हाला जरा ग्रँटेड धरलं, एक्स्ट्रीमली सॉरी. जीवा म्हणतो अरे नाही सर, सॉरी, मीच तुम्हाला माझी ओळख करून दिली नाही म्हणून तुमचा गैरसमज होणं साहजिक आहे. आनंद निवाससाठी, माझ्या बायकोसाठी काय पण. अगं बाई, आता एवढं चार चौघात कौतुक करतोय तो बायकोचं म्हणल्यावर समोरचा माणूस इम्प्रेस होणारच. आता लगेच त्या ताईंना हेवा वाटतो. त्या म्हणतात वा नंदिनी, अगं संसारात तुला इतकी छान साथ मिळाली आहे, तुझं कधी कुठे काहीच अडणार नाही ग. आता ते दादा म्हणतात अगं आता आनंद निवासचे सगळे पुढचे प्रोजेक्ट उत्कृष्ट होतील बघ, तुमच्याकडे तुमच्या इतकी छान माणसं आहेत नाही का. आता त्या ताई म्हणतात हो ग नंदिनी, अगं तुझ्यासारखी इन्स्पायर झालेली जेन्युइन माणसं तुझ्यासोबत आहेत. अहो नंदिनीला चेक देताय ना. आता ते दादा म्हणतात अगं हो, राहिलाच की चेक द्यायचा. आणि आता त्यांनी पटकन त्यांचा चेक काढलाय आणि सही करून या नंदिनीच्या आनंद निवासला भरपूर डोनेशन दिलंय. आकडा काही कळला नाही बाबा. आता ते म्हणतात हे घे नंदिनी, अगं तुझ्या आनंद निवासला आमच्याकडून छोटीशी भेट. सगळेजण नंदिनीसाठी टाळ्या वाजवतात. नंदिनी म्हणते सर खूप आभारी आहोत आम्ही तुमचे. आता ते सर म्हणतात अगं उपकार काय, आभार काय त्यास, अगं हे सगळं आमचं कर्तव्यच आहे, आम्ही पुढच्या वेळेला इथे आलो ना तर नक्की पुन्हा येऊ. नंदिनी म्हणते अरे वा, का नाही सर, ऑलवेज वेलकम. आता त्या ताई म्हणतात अगं येऊ पण एका अटीवर. आता लगेच जीवा म्हणतो ओळखली तुमची अट ओळखली ताई, तुम्हाला माझ्या हातची पाणीपुरी हवी आहे ना पुढच्या वेळेला. आता त्या ताई म्हणतात येस बिंगो. आणि आता ते निरोप घेतात. ते सगळे पाहुणे ते दोघं पाहुणे गेल्यानंतर आता हे आश्रमातले सगळ्या मुली आहेत ना त्या जीवाचं कौतुक करायला लागतात. जीवा दादा कसली पाणीपुरी आणली तुम्ही भारी. जीवा म्हणतो अरे घ्या, सगळ्यांसाठी आणली आहे, घ्या. जीवा सगळ्यांना आग्रह करत असतो. प्रेक्षकांनो असं कोणाचं दुखत असल्यावर पाणीपुरी दाखवा गो, केवढा अन्याय हा. एक तर मला आधीच डॉक्टरांनी सांगितलं पाणीपुरी खाऊ नका, आणि मी त्यांना सांगून पण बसली की पावसाळा संपेपर्यंत मी नाही खाणार पाणीपुरी. आता याचं दाखवल्यावर खाऊ वाटेल की नाही, नको बाबा. पण आता खाल्ली ना तर माझ्या घशाची वाट लागली. ऑलरेडी माझं इन्फेक्शन जरा जास्तीच पांगलं यावेळेला. तर असो, आता नंदिनी तिथून निघून जात असते तेव्हा जीवा तिला रोखतो बरं का, आणि म्हणतो ए नंदिनी, अगं हा सगळा घाट मी तुझ्यासाठी घातला बरं. आता इथे ना प्रेक्षकांनो मला ना दूरदर्शनचा पिक्चर आठवला बघा, आपण दर रविवारी बघायचो ना, का कोणाच ठाऊक मला अशीच फिलिंग आली. रविवारचा 4 वाजेचा आपण दूरदर्शनचा पिक्चर बघतोय. आता बघा नंदिनीला जीवा म्हणतो हा सगळा घाट तुझ्यासाठी नंदिनी, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा होता आणि तो दिसला मला, आणि म्हणून माझ्याकडून खास तुझ्यासाठी खास स्पेशल पाणीपुरी. आता नंदिनी ती पाणीपुरी घेणार तेवढ्यात म्हणते जीवा तुम्ही हे सगळं माझ्यासाठी केलं, खरंच त्याबद्दल थँक्यू. जीवा खुश होतो. मग नंदिनी जरा टोमणा मारते त्याला आणि जरा कडूच बोलते आणि म्हणते पाहुण्यांवर इम्प्रेशन पण छान पाडलं तुम्ही, त्यासाठी पुन्हा थँक्यू. पण जीवा मला कळलं नाही, हे सगळं तुम्ही कशासाठी करताय, हा खरा प्रश्न होता प्रेक्षकांनो. आणि पार्थने सुद्धा एक्झॅक्टली काव्याला हाच प्रश्न विचारलाय. नंदिनी म्हणते माझ्यासाठी तुम्ही काही करावं, असं काही नातं उरलंय का आपल्या दोघांमध्ये आता जीवा. आणि पाणीपुरीचं म्हणाल तर पाणीपुरी मी आता सोडली आहे. कधी कधी खूप आवडणाऱ्या गोष्टी हसत सोडाव्या लागतातच. सोडली मी पाणीपुरी. आता नंदिनी असं बोलते आणि आपलं नेहमीप्रमाणे ते गाणं वाजतं बाबा, लग्नानंतर कुठेही वाजवतात ते ठरल्याप्रमाणे, तसं ते इथे वाजवलंय असं बोलते नंदिनी आणि जाते बाई निघून. त्या जीवाला कसं तरी होतं आणि पाणीपुरी त्याने पण नाही खाल्ली बिचाऱ्याने. आता नुसता पाणीपुरीकडे बघत राहतोय तो. बहुतेक सुक्की पुरीच आहे त्याच्या हातामध्ये बिचारा जीवा. पण आता ना प्रेक्षकांनो पुढचे एपिसोड खतरनाक जबरदस्त होणार आहेत. हा बघा पार्थ आणि काव्याचा सीन. काव्या निघून जात असते राग तिला खूप वाईट वाटतंय. आता पार्थ तिला म्हणतो थांबा काव्या. काव्या रडतच म्हणते कशाला थांबा, तुम्ही माझ्याशी आता जे काही वागलात बोललात त्याचं वाईट वाटायला लागलंय का तुम्हाला आता पार्थ. नाही तसं काही असेल तर वाईट नका वाटून घेऊ पार्थ. नाही तुमचं माझ्याशी हे वागणं सगळं कळतंय मला. पार्थ आता केविलवाणा पाहायला लागतो काव्याकडे. आता काव्या म्हणायला लागते मीच मूर्ख आहे मीच मूर्ख आहे. मी तुमच्यासाठी एवढी खिचडी करून आणली, मानिनी ताईंकडनं शिकले, मनापासून ही खिचडी मी तुमच्यासाठी केली होती पार्थ. तरी आत्याबाई मला म्हणत होत्या त्या कशाला करतेस काव्या, तुला अभ्यास नाही का, तुझी कामं नाही आहेत का, तरी पण मी ही खिचडी केली. मूर्ख आहे काव्या, खरंच मूर्ख आहे. प्रेक्षकांनो तुम्हालाही आता काव्याप्रमाणेच वाटतंय ना. बघा थांबा जरा, ऐका आता पार्थचं उत्तर. काव्या म्हणते कसं आहे ना,
काव्या, कधी कधी तुम्हाला चिडखोर वाटत असेल पार्थ, पण काव्या आतून कशी आहे ना हे तुम्ही सुद्धा नाही ओळखू शकलात. तुमच्यासाठी मी आता असं बोलते आणि थांबते आणि पुढे म्हणते, काय हो पार्थ, तुमच्यासाठी खिचडी केली मी आणि तुम्ही देऊन टाकली कोणाला तरी. तुम्ही शेअर केली असती तर काही वाटलं नसतं मला, पण तुम्ही तुमच्यासाठी आणलेली खिचडी अख्खीच्या अख्खी त्या दादांना देऊन टाकलीत. का केलं तसं पार्थ? का केलं पार्थ? तुम्ही अख्खं ताट दिलं तुम्ही त्यांना तुम्ही फक्त ताटच नाही दिलं पार्थ, अख्खी माझी मेहनत देऊन टाकली जी मी तुमच्यासाठी केली होती. मुळात प्रश्न खिचडीचा नाही आहे पार्थ, त्यांचा उपवास होता, त्यांना दिली तुम्ही खिचडी, ठीक आहे, पण आज तुम्ही एकही शब्द न बोलता मला माझी जागा दाखवून दिलीत पार्थ. बघा काव्याला किती वाईट वाटलंय. आता पार्थला पुन्हा म्हणते ती, एवढी प्रेमाने खिचडी आणली आणि तू कसं बरं काव्याला वाईट वाटतंय. आत्तापर्यंत पार्थसुद्धा तिच्याशी असंच प्रेमाने वागत होता, बोलत होता, तेव्हा काव्यासुद्धा त्याच्या भावनांचा अपमान करतच होती ना. आता पार्थने तिला अतिशय प्रेमाने समजून सांगितलंय. प्रेक्षकांनो, मला माहिती आहे तुम्हाला या मालिकेचा रिव्ह्यू माझ्या आवाजात ऐकायला फार आवडतं, तर बघा आता पार्थ तिला एकदम विचारतो, ती जात असते आता असं बोलून. पार्थ म्हणतो, का केलीत मग खिचडी? काव्या, माझ्यासाठी खिचडी का केलीत तुम्ही? माझ्यासाठी सांगा मला. आता काव्याकडे त्या प्रश्नाचं उत्तरच नाहीये. आता थोड्या वेळ शांत बसते ती आणि म्हणते, हो केली मी खिचडी तुमच्यासाठी. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नको होती तुम्हाला खिचडी तर सांगायचं मला तसं स्पष्टपणे. पार्थ म्हणतो, प्रत्येक वेळी स्पष्टपणे सांगितलंच पाहिजे असं नसतं काव्या. काही वेळेला स्पष्टपणे उत्तर दिलं पाहिजे जे समोरच्याला. असं असतं ना काव्या, काही वेळेला स्पष्टपणे काही गोष्टी दाखवायला पण हव्यात, जशा मी आत्तापर्यंत तुम्हाला दाखवत आलो, पण तुम्ही त्या दुर्लक्षित करत आलात. खरं आहे ना काव्या? आता असं जेव्हा तो बोलतो तेव्हा अचानक त्याचा फोन वाजतो. आता पार्थ तिला म्हणत असतो, काव्या, दरवेळेला तुम्ही बघून न बघितल्यासारख्या करतात गोष्टी. आता तो पुढे काही बोलणार पार्थ, तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. पार्थ आता तो फोन रिसीव्ह करतो, कारण तो फोन असतो रम्याचा. आधी तर तो कट करतो बरं का, आणि मग पुन्हा काव्याला म्हणतो, काव्या, तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. का केलीत तुम्ही खिचडी? बोला. काव्या म्हणते, तुमचा. आता पार्थ म्हणतो, हो, माझा उपवास नाही आहे, मला माहिती आहे. त्या दिवशी सुद्धा उपवास नव्हता, मग त्या दिवशी सुद्धा तुम्ही खिचडी घेऊन आला होतात का? काव्या, का? कशासाठी केलीत तुम्ही खिचडी? काव्या म्हणते, तुम्हाला आवडते ना पार्थ खिचडी? पार्थ म्हणतो, मग काय झालं? अहो, मला बऱ्याच गोष्टी आवडतात काव्या अजूनही, त्या कधी तुम्ही केल्यात का? आता काव्या एकदम चुप्प बसते बरं का आणि स्टॉप होऊन जाते. आता पार्थ म्हणतो, लग्न झाल्यानंतर ज्या गोष्टी मला आवडतात त्या तुम्ही कधी कराव्यात असं मला वाटायचं, पण कधी तुम्ही त्या केल्यात? तुमच्यासाठी छोट्या गोष्टी मी करायचो तेव्हा तुम्ही सुद्धा छान रिॲक्शन द्यावी असं तुम्ही तेव्हा तसं काही केलं नाही ना. मला जेव्हा असं वाटत होतं की तुम्हीही माझी आवड जपावी तेव्हा तुम्ही ती जपली नाही ना. म्हणूनच मला प्रश्न पडलाय काव्या की तुम्ही माझ्यासाठी इतके कष्ट का घेताय? एवढे एफर्ट्स घेऊन तुम्ही कशाला ही साबुदाण्याची खिचडी आणली? का काव्या, कशासाठी? आता पार्थचा फोन पुन्हा वाजतो, रम्याचा फोन आलेला असतो. आता बघा काव्या आता पार्थला उत्तर देते की गिल्ट आलं होतं मला म्हणून मी हे सगळं करत होते. आता पार्थ म्हणतो, अच्छा, म्हणजे हे सगळं तुम्ही आउट ऑफ गिल्ट करताय तर? पुन्हा रम्याचा फोन येतो. आता पार्थ थोडा चिडूनच बोलतो रम्याशी, रम्या थांब जरा, मी तुला 10 मिनिटानंतर फोन करतो असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला लगेच. बघा आता रम्याचा फोन चालूच आहे. आता पार्थ काव्याला म्हणतोय, सांगा मला काव्या, तुम्ही हे सगळं आउट ऑफ गिल्ट करताय? नाही, तुम्ही हे सगळं आउट ऑफ गिल्ट करत असाल ना काव्या, तर प्लीज करू नका. आता या दोघांचं बोलणं रम्याने ऐकलंय बरं का. पार्थ काव्याला विचारतो, मी हर्ट झाल्यावर तुम्हाला गिल्ट यायचं काय कारण आहे? आता काव्या म्हणते, असं का बोलताय पार्थ? पार्थ म्हणतो, बरोबर बोलतोय मी. काय हो काव्या, मी कोण लागतो तुमचा? नवरा तर मी तुमचा लागत नाही, मित्र तर तुम्हाला होऊ द्यायचं नाही. मग हे सगळं कशासाठी काव्या, कशासाठी? आता काव्याच्या डोळ्यातून पाणी येतं बरं का. आता काव्या रडायला लागते आणि मग पार्थला म्हणते, पार्थ, अहो किती सहज दुखावलं तो तुम्ही मला. आता हे सगळं रम्या ऐकते बरं का प्रेक्षकांनो. आता काव्या पुढे म्हणते, खरंच मी तुमच्यासाठी आणली होती ही खिचडी. अहो तुम्ही मला एवढंच ओळखलत का पार्थ? मग पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही तरी मला अजून कुठे ओळखलत? अहो दुखवण्याविषयी तुम्ही न बोललेलंच बरं.
आता असं बोलल्यावर काव्याला तो टोमणा लागतो बरं का पार्थचा, कारण काव्याने आतापर्यंत पार्थला खूप दुखवलंय. मग काव्याला ते रिअलाईज होतं. ती म्हणते, हो मला माहिती आहे पार्थ, मी तुम्हाला आतापर्यंत खूप दुखावलंय, म्हणूनच मी तुमच्याशी बोलायला आले ना आज, म्हणूनच तुमच्यासाठी एवढं सगळं करते ना मी. आता तिला रडू येत असतं आणि म्हणत असते, म्हणून ही खिचडी, म्हणून ते श्रीखंड, सगळं करते ना मी पार्थ, फक्त तुमच्यासाठीच ना. अहो तुमच्याशी थोडा वेळ बोलता यावं म्हणून केलं ना मी पार्थ. आता ती या सगळ्या गोष्टींचं एक्सप्लेनेशन द्यायला लागते. आता रम्या हे सगळं ऐकते बरं का प्रेक्षकांनो. आणि आता रम्याचा बघा केवढा गैरसमज होणार आहे. तिला असं वाटणार आहे की काव्या पार्थच्या प्रेमात पडायला लागली आहे. तर बघा येणारे एपिसोड मजेदार असणार आहे की नाही. इथेच त्यांनी हा एपिसोड संपवलाय. अरे पुढचा प्रोमो तर धमाकेदार दाखवलाय त्यांनी. आता जीवा आणि नंदिनी पावसात ओले होत आहेत. खूप पाऊस येतोय आणि असं वारं सुटलंय बरं का. आता जीवा नंदिनीला गच्चीवर बोलतोय. कसलं भारी रोमॅन्टिक वाटतंय. बहुतेक आनंद निवास येते पण मला गच्ची वाटली सॉरी. आता जीवा नंदिनीसाठी कविता करतो. तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळलं थोडं, तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळलं थोडं, सोडवूयात का आता जरा आपल्या नात्याचं हे कोडं. आता जीवा एवढी रोमॅन्टिक कविता नंदिनीला ऐकवतो, त्यामुळे नंदिनी पण विचार करायसाठी भाग पडली आहे. आता काव्या या पार्थला म्हणते, तुम्ही मला या नात्याच्या पलीकडे भेटला असतात ना पार्थ, तर आपलं खूप छान जुळलं असतं. मग नंदिनी इकडे जीवाला म्हणते, तुम्ही आज रात्री माझ्यासोबत डिनरला याल का. आणि पार्थ काव्याला म्हणतो, माझ्यासोबत तुम्ही आज रात्री लॉंग ड्राईव्हला याल का. आता काव्या पार्थकडे बघतच राहते. काय वाटतं प्रेक्षकांनो, यांची ही डेट हिट होईल का. मला नक्की कमेंट करून सांगा. भारी आहे की नाही आजचा एपिसोड. चला बरं झालं आजचा एपिसोड अगदी वेळेत पोहोचलाय तुमच्यापर्यंत. छान वाटला मला पण आजचा एपिसोड, मस्तच होता. आज जरा भूतकाळ कमी दाखवला बरं का त्यांनी. तर येणारे एपिसोड इंटरेस्टिंग आहेत, नक्कीच तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला आवडतील. आणि काल रविवार होता त्यामुळे जरा सुट्टी मारली, त्यासाठी सॉरी. खरं कारण तब्येतीचं होतं प्रेक्षकांनो. पण बघूयात आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काय काय दाखवतात. छान होता आजचा एपिसोड. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या जबरदस्त अशा रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. धन्यवाद.